हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. बघा मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या दोघांचं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, सायक्लिक स्ट्रक्चर आणि मग त्याचं कन्व्हर्शन हवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये कशा पद्धतीने करतात ते बघितलं. त्यातला अल्फा ॲनोमर कुठला असतो, बीटा ॲनोमर कुठला असतो ते आपण मागच्या लेक्चरला बघितलं आहे. आता आपल्याला डायसॅकराइड्स जे आहेत त्या डायसॅकराइड्सचे स्ट्रक्चर्स या ठिकाणी बघायचे आहेत. याच्या अगोदर जे आपण क्लासिफिकेशन बघितलं व्हेरी फर्स्ट लेक्चर ऑफ दिस चॅप्टर, तर पहिल्याच चॅप्टरमध्ये आपण कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन केलं होतं. त्यातलं फर्स्ट वन इज युअर मोनोसॅकराइड अँड सेकंड वन इज युअर ऑलिगोसॅकराइड आणि मग नंतर पॉलिसॅकराइड. असे तीन वेगळे टाईप्स तुम्ही लक्षात असतील किंवा नोट्स जर समोर असतील तर बघा. तर त्याच्यामध्ये ऑलिगोसॅकराइड्स जे आहेत विच ऑन हायड्रॉलिसिस गिव्स 2 to 10 मॉलिक्युल्स ऑफ मोनोसॅकराइड, अशा कार्बोहायड्रेटला म्हणणार तुम्ही ऑलिगोसॅकराइड. मग त्याच्यापैकी 2 to 10 पैकी एक्झॅक्ट किती मॉलिक्यूल देणार त्याच्यानुसार आपण त्याला क्लासिफाय केलं. डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड, टेट्रासॅकराइड, स्टॅच्यूज, राफिनोज, असे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण त्याच्यात घेतलं आहे. त्यातलं एक टाईप आपण घेतला आहे डायसॅकराइड, जो आपल्याला ठिकाणी बघायचा आहे. मग डायसॅकराइड काय असणार आहे मित्रांनो? सिम्पली दी कार्बोहायड्रेट्स, लक्ष द्या असतील. ऑलरेडी याची डेफिनेशन आपण त्यावेळेस बघितली आहे. दी कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रॉलिसिस गिव्स 2 मॉलिक्युल्स ऑफ मोनोसॅकराइड. बघा यांचं जर आपण हायड्रॉलिसिस केलं, इथं जर या ठिकाणी दाखवतो आहे when disaccharides undergoes the hydrolysis and it gives 2 molecules, then it gives 2 molecules of monosaccharides. असे कंपाऊंड्स, असे कार्बोहायड्रेट्स ज्यांचं हायड्रॉलिसिस केल्यावर तुम्हाला मोनोसॅकराइडचे 2 मॉलिक्युल्स मिळतील, अशा कार्बोहायड्रेटला म्हणणार तुम्ही डायसॅकराइड. याच्यामध्ये 3 वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण बघितले होते. नोट्समध्ये पण तुम्हाला मी दिलेलं आहे. त्यातलं व्हेरी फर्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं सुक्रोज. आणि या सुक्रोजचं जर हायड्रॉलिसिस केलं मित्रांनो तर एक मॉलिक्यूल तुम्हाला ग्लुकोजचा मिळतो आणि एक मॉलिक्यूल तुम्हाला फ्रुक्टोजचा मिळतो. सिमिलरली जर तुम्ही माल्टोजचा विचार केला, माल्टोज ऑन हायड्रॉलिसिस गिव्स दी 2 मॉलिक्युल्स ऑफ ग्लुकोज. दोघंही मॉलिक्यूल त्या ठिकाणी ग्लुकोजचे तुम्हाला मिळतात. आणि तिसरं एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी बघितलं आहे, हा तुमचा माल्ट शुगर आहे, लॅक्टोज अँड लॅक्टोज मिल्क शुगर ज्याला म्हणणार तुम्ही, विच ऑन हायड्रॉलिसिस अगेन गिव्स 2 मॉलिक्युल्स ऑफ मोनोसॅकराइड. वन ऑफ दम इज युअर गलॅक्टोज अँड सेकंड वन इज युअर ग्लुकोज. तर कुठल्या डायसॅकराइडचं हायड्रॉलिसिस केल्यावर कुठले मॉलिक्युल्स मिळतात हे ऑलरेडी आपण याच्या अगोदरच्या पार्ट्समध्ये बघितलं आहे. मग डायसॅकराइड मित्रांनो, त्याचं हायड्रॉलिसिस केल्यावर तुम्हाला 2 मॉलिक्यूल मिळतील मोनोसॅकराइडचे. मग त्या डायसॅकराइडमध्ये असताना हे जे दोघं मोनोसॅकराइड दोघं एकत्र असतात त्या डायसॅकराइड मॉलिक्यूलमध्ये. जसं सुक्रोजमध्ये 2 मॉलिक्यूल आहेत, एक ग्लुकोजचा आहे, दुसरा फ्रुक्टोजचा आहे. इथं 2 ग्लुकोजचे मॉलिक्यूल आहेत, एक ग्लुकोज एक गॅलॅक्टोजचे. हे दोघं जे मॉलिक्यूल तिथं एकत्र असतात डायसॅकराइडच्या मॉलिक्यूलमध्ये, ते एकमेकांना एकत्र राहतात. म्हणजे काय? दे आर लिंक विथ इच अदर. दोघं मॉलिक्यूल एकमेकांना लिंक असतात एका पर्टिक्युलर लिंकेजने. आणि ते लिंकेज जी आहे ती ऑक्सिजन लिंकेज असतं आहे. म्हणजे दोघांमध्ये ऑक्सिजन इथर लिंकेज म्हणू शकतो आपण त्याला. अँड दिस ऑक्सिजन लिंकेज बाय विच, लक्ष द्या इकडं, द ऑक्सिजन लिंकेज बाय विच 2 मोनोसॅकराइड मॉलिक्युल्स आर लिंक्ड टू इच अदर इन अ डायसॅकराइड मॉलिक्यूल. एखाद्या डायसॅकराइडचा जो मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये जे 2 मोनोसॅकराइडचे मॉलिक्यूल आहेत ते एकमेकांना ऑक्सिजन लिंकेजने जोडले जातात. अँड दॅट ऑक्सिजन लिंकेज इज नथिंग बट युअर ग्लायकोसायडिक लिंकेज. यालाच काय म्हणतो मग आपण? ग्लायकोसायडिक लिंकेज. 2 मोनोसॅकराइडचे मॉलिक्यूल ऑक्सिजन लिंकेजने जोडले जातात त्या डायसॅकराइडच्या मॉलिक्यूलमध्ये. आणि त्या ऑक्सिजन लिंकेजला म्हणतो आपण ग्लायकोसायडिक लिंकेज. 2 मोनोसॅकराइड त्यांच्यामध्ये ऑक्सिजन बॉन्ड असणार आहे, त्या ऑक्सिजनमध्ये ते दोघं जोडले जातात. दॅट वन इज युअर ग्लायकोसायडिक लिंकेज. खूप इंटरेस्टिंग असा पार्ट आहे मित्रांनो. आता ते ग्लायकोसायडिक लिंकेज कशा पद्धतीने ते 2 मोनोसॅकराइड मॉलिक्यूलला जोडणार ते आपल्याला बघायचं आहे. प्रत्येक डायसॅकराइडमध्ये आपल्याला बघायचं आहे, सुक्रोजमध्ये बघायचं आहे,
माल्टोजमध्ये बघायचं आहे आणि त्याचसोबत आपल्याला लॅक्टोजमध्ये पण ते बघायचं मित्रांनो. खूप इंटरेस्टिंग असा पार्ट आहे, लक्ष द्या व्यवस्थित, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बघा आता ग्लुकोजचं जर आपण हायड्रॉलिसिस केलं मित्रांनो, सॉरी नॉट ग्लुकोज, सुक्रोजचं जर हायड्रॉलिसिस केलं मित्रांनो, तर सुक्रोजचं हायड्रॉलिसिस केल्यावर एक मॉलिक्यूल ग्लुकोजचा मिळणार, एक मॉलिक्यूल फ्रुक्टोजचा मिळणार. पण तुम्हाला ही रिॲक्शन मी दिलेली आहे मित्रांनो, तुम्ही नोट्स जर समोर असतील तर बघा, तिथं आपण प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज अशी एक मेथड आहे. ग्लुकोजचं जर तुम्ही सुक्रोजचं जर तुम्ही हायड्रॉलिसिस केलं तर सुक्रोजचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर एक ग्लुकोज आणि एक फ्रुक्टोजचा मॉलिक्यूल तुम्हाला मिळतो आणि त्या प्रोसेसला म्हटलं आपण इन्व्हर्जन ऑफ केन शुगर किंवा जो प्रॉडक्ट तुम्हाला मिळेल त्याला म्हणतो आपण इन्व्हर्ट शुगर. तर इन्व्हर्ट का म्हटलं आहे त्याचं रिझन पण तुम्हाला सांगितलं आहे, कारण की हा जो सुक्रोज आहे हा सुक्रोज तुमचा डेक्स्ट्रोरोटेटरी असतो, त्याचं रोटेशन जे आहे ते +66 जवळपास असतं. पण त्याच्यापासून जो ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तयार झालो त्या ग्लुकोजचं रोटेशन पॉझिटिव्ह आहे, +52च्या जवळपास आहे, आणि हे फ्रुक्टोज मात्र तुमचा लिव्हो रोटेटरी आहे, हा -92.4 एवढं रोटेशन दाखवतो. मग +52 -92 दोघं एकत्र मिळतात, तुम्हाला दोघांचं मिक्सचर हे तुम्हाला निगेटिव्ह रोटेशन दाखवतं. म्हणून हा जरी डेक्स्ट्रोरोटेटरी असला तरी त्याचे जे प्रॉडक्ट तुम्हाला मिळतात त्या प्रॉडक्टचं मिक्सचर मात्र लिव्हो रोटेटरी आहे आणि त्यालाच म्हणणार तुम्ही, प्रॉडक्टला म्हणणार तुम्ही इन्व्हर्ट शुगर किंवा इन्व्हर्जन ऑफ केन शुगर. हे ऑलरेडी त्यावेळेस आपण डिस्कस केलं आहे, तुम्हाला इन डिटेल मी नोट्समध्ये दिलेलं आहे. कोणाचं रोटेशन किती आहे हे पण तुम्हाला मी सांगितलं आहे, बरोबर आहे. आता ह्या सुक्रोजमध्ये हे दोन मॉलिक्यूल आहेत ग्लुकोज आणि फ्रुक्टोज, जेव्हा ते हायड्रोलाइज होतात तेव्हा ते सेपरेट होतात. याचं जर तुम्ही हायड्रॉलिसिस केलं तर एक ग्लुकोज मिळेल, एक फ्रुक्टोज मिळेल, पण हायड्रोलाइज होण्याच्या अगोदर दोघं एकत्र असतात आणि दोघं एकत्र जोडण्यासाठी आपण जी लिंकेज यूज करतो ती ऑक्सिजन लिंकेज आहे, त्याला म्हणणार तुम्ही ग्लायकोसायडिक लिंकेज. मग कशा पद्धतीने ते जॉईंट आहेत बघा या ठिकाणी, लक्ष द्यायचं, त्यांना जॉईंट करायचं आपल्याला ग्लायकोसायडिक लिंकेजने आपण त्याला जॉईंट करणार. बघा दिस इज द ग्लुकोज मॉलिक्यूल, काय म्हटलं त्याला लक्ष द्या व्यवस्थित. बघा या ठिकाणी म्हटलं मी अल्फा डी फॉर, तुम्हाला माहिती आहे की जेव्हा तुम्ही फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला काढतात, डी फॉर नॉट डेक्स्ट्रोरोटेटरी, जेव्हा तुम्ही फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला काढतात तेव्हा जी स्ट्रेट चेन कार्बन असते त्यातला शेवटचा जो असिमेट्रिक कार्बन आहे त्याच्या राईट हँड साईडला जर तुमचा OH असेल तर तो डी असतो, कॅपिटल डीने आपण त्याला दाखवणार, बरोबर आहे. त्याचा मिनिंग तुम्हाला ऑलरेडीच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण डिस्कस केला आहे. आता अल्फा काय असतो रे, अल्फा पण तुम्हाला सांगितलं तुम्ही, एक अल्फा ॲनोमर असतो, एक बीटा ॲनोमर असतो, बरोबर आहे. तर जो नवीन असिमेट्रिक कार्बन तयार होतो, ऑलरेडी हे डिस्कस केलं आहे, परत एकदा रिवाईज करतो आहे, जो नवीन असिमेट्रिक कार्बन तयार होतो त्याच्या राईट हँड साईडला OH असेल तर तो अल्फा ॲनोमर असतो आणि त्याच्या लेफ्ट हँड साईडला OH गेला तर तो बीटा ॲनोमर असतो. आणि जेव्हा तुम्ही त्याचं हॅवर्थ प्रोजेक्शन काढता, हे जे सर्व स्ट्रक्चर तुम्हाला दिलेले आहेत हे काय तुमचे हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे. आणि या हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये जो ॲनोमेरिक कार्बन आहे, आता बघा ग्लुकोजमध्ये हा ॲनोमेरिक कार्बन असतो, नवीन तयार झालेला असिमेट्रिक कार्बन, त्याच्या डाऊनवर्ड जर OH दाखवला असेल तर डाऊनवर्ड OH असेल तर डेफिनेटली तुमचा अल्फा असणार आहे, बरोबर आहे. इथं हा ॲनोमेरिक कार्बन आहे, तसं ह्या ठिकाणी सुद्धा बघा हा तुमचा जो सेकंड कार्बन आहे हा तुमचा ॲनोमेरिक कार्बन आहे. मग ह्या सुक्रोजचं हायड्रोलिसिस केल्यावर एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल मिळतो, दुसरा फ्रुक्टोजचा मॉलिक्यूल मिळतो, पण फ्रुक्टोजचं मॉलिक्यूलचं रोटेशन लक्षात घ्या तुम्ही, निगेटिव्ह रोटेशन आहे. आता ह्या फ्रुक्टोजमध्ये एक नवीन ॲनोमेरिक कार्बन तयार झाला, पण इथे OH खाली दाखवला असेल तर डेफिनेटली अल्फा पाहिजे. इथं आपण त्याला बीटा दिले, त्याचं कारण असं आहे मित्रांनो, आपलं त्याला पण उलट लिहिलेलं आहे, कारण की हा जो दुसरा कार्बन आहे तो इथं पाहिजे होता आणि हा दुसरा कार्बन जर इथं दाखवला असता तर दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा कार्बन इकडे आला असता. आणि जेव्हा मी दुसरा कार्बन या ठिकाणी दाखवला असता तेव्हा हा OH जो आहे तो वर मी दाखवला असता, पण मी तिकडच्या बाजूला दुसरा कार्बन दाखवला आहे म्हणून तो OH जो आहे तो खाली दाखवला आहे. म्हणून ॲक्च्युली हा तुमचा बीटा आहे, कारण की OH इथं वर आहे, पण आपण आपल्या सोयीनुसार त्याला तिकडे दाखवलं म्हणून तो खाली आला. पण ॲक्च्युली त्याचं बीटा आयसोमेरिझम तुम्हाला दाखवतो की त्याचं कन्फिगरेशन जे आहे ते बीटा असणार आहे. डोंट बी कन्फ्यूज, कारण की ॲनोमेरिक कार्बनच्या खालच्या बाजूला जर व्हायचं असेल तरच तो अल्फा असतो. इथं सुद्धा मला खालचा दिसतोय, पण ॲक्च्युली तो आपल्या सोयीनुसार आपण खाली करून घेतला आहे, इथं राहिला असता तर तो वरच गेला असता, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने हा तुमचा बीटा फ्रुक्टोज आहे आणि हा तुमचा अल्फा ग्लुकोज आहे. ह्या डीचा अर्थ तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे मित्रांनो, बरोबर आहे. आता हे दोघं मॉलिक्यूल एकमेकांना
ह्या सुक्रोजमध्ये जोडले जातात. कशाने जोडले जातात रे? तर ग्लायकोसायडिक लिंकेजने, ऑक्सिजन बॉन्डने ते जोडले जातात. कसे जोडले जातात बघा, तर ऑक्सिजन बॉन्ड तयार होत असताना दोघं मोनोसॅकराइड, काय सांगतो मी लक्ष द्या व्यवस्थित, ऑक्सिजन बॉन्ड ग्लायकोसायडिक लिंकेज, बायोमध्ये तुम्हाला गेलं असेल, ग्लायकोसायडिक लिंकेज तयार होताना दोघं मोनोसॅकराइड जे आहेत त्या मोनोसॅकराइडमध्ये दोन OH ग्रुपमधला वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो बाहेर टाकला जातो. वॉटर मॉलिक्यूल बाहेर टाकल्यानंतर ती ग्लायकोसायडिक लिंकेज तयार होते. बघा या ठिकाणी याचा हा OH आहे, तिकडचा पण OH तुम्हाला दिलेला आहे. ह्या दोघांमधला वॉटर मॉलिक्यूल बाहेर टाकला जाईल. बघा यातलं वॉटर मॉलिक्यूल म्हणजे हा बघा OH आणि H म्हणजे फक्त काय शिल्लक राहतो रे, ऑक्सिजन तुमचा शिल्लक राहतो आहे. आणि तो ऑक्सिजन जो असेल तो या ठिकाणी आपण असा दाखवणार बघा. आता याला आपण डायरेक्ट क्रॉस न दाखवणार, राईट अँगल न दाखवता त्याला थोडं राऊंड दाखवलं आहे, कारण की 2 लाईन जंक्शन तयार होईल तुमचं राईट अँगल जर दाखवलं तर. आणि 2 लाईन जंक्शनचा अर्थ असतो तुमचा CH2, तसं होऊ नये पण त्याला थोडंसं राऊंड केलेलं आहे. तर हा झाला तुमचा, हे जे स्ट्रक्चर आपण काढलं आता हे कोणाचं स्ट्रक्चर आहे? सुक्रो. अगोदर दोघं सेपरेट होत आहे, हायड्रोलाइज झाल्यानंतर ते सेपरेट होतात. ॲक्च्युली आपण सुक्रोजचा विचार जर केला तर हे दोघं एकमेकांना जोडले गेलेत. कशाने? ऑक्सिजनने. आणि याला म्हणणार तुम्ही ग्लायकोसायडिक लिंकेज. त्याला खाली नाव पण दिलं बघा मी. बघा अल्फा एनोमर आहे, हा बीटा एनोमर आहे, म्हणून त्याला म्हटलं मी अल्फा बीटा. अल्फा बीटा का वापरलं हे तुमचं लक्षात आलं आहे. त्याच्यासोबत मी काय म्हटलं आहे, 1,2 ग्लायकोसायडिक लिंकेज, 1,2 ग्लायकोसायडिक बॉन्ड, ग्लायकोसायडिक लिंकेज. आता 1,2 का म्हटलं असेल तर ग्लुकोज जो आहे त्याच्यातला पहिला कार्बन आणि फ्रुक्टोज जो आहे त्याचा सेकंड कार्बन ग्लायकोसायडिक लिंकेजने जोडले गेले आहेत, म्हणून त्याला म्हटलं आपण 1,2 ग्लायकोसायडिक लिंकेज. तर अशा पद्धतीने दिस इज द स्ट्रक्चर फॉर युअर ग्लुकोज. 1,2 ग्लायकोसायडिक लिंकेज कसा तयार झाला आहे तुम्हाला समजलं. याचं हायड्रॉलिसिस जेव्हा तुम्ही करणार म्हणजे वॉटर टाकणार, जे इथलं वॉटर आपण काढलं आहे 2 OH ग्रुपमधून, तेच वॉटर तुम्ही टाकलं ते ग्लुकोज आणि एक फ्रुक्टोज तुम्हाला मिळेल. दोघांचं मिक्स केल्यानंतरचं रोटेशन निगेटिव्ह असतं, म्हणून त्याला म्हणणार इन्व्हर्ट शुगर. जो प्रोडक्ट तयार होतो ग्लुकोज फ्रुक्टोजचं मिक्सचर ते इन्व्हर्ट शुगर असणार आहे. बघा एक शब्द या ठिकाणी वापरला आहे मित्रांनो, विच इज नॉन रिड्युसिंग शुगर. ह्या सुक्रोजला आपण काय म्हणतो? नॉन रिड्युसिंग. खूप इम्पॉर्टंट शब्द वापरला आहे. मग हा नॉन रिड्युसिंग काय, त्याचं रिझन समजून घ्या की नॉन रिड्युसिंग शुगर काय. तर इथं हा ॲनोमेरिक कार्बन आहे. ॲनोमेरिक कार्बन कसं तयार झालं आहे हे तुम्ही मागचं लेक्चर बघा, तुम्हाला समजेल. इथला जो अल्डिहाइड ग्रुप आहे त्याचं कन्व्हर्शन ॲनोमरमध्ये झालं आहे. इथला कीटोन जो आहे फ्रुक्टोजमधला, फ्रुक्टोजमध्ये कीटोन असतो. अल्डिहाइड आणि कीटोन दोघं वेगळे फंक्शन ग्रुप आहेत, दोघं फंक्शन आयसोमर आहेत. तर हा कीटोनचं कन्व्हर्शन ॲनोमरमध्ये झालं आहे. अल्डिहाइडचं कन्व्हर्शन ॲनोमरमध्ये, कीटोनचं कन्व्हर्शन ॲनोमरमध्ये. आणि दोघं आता ग्लायकोसायडिक बॉन्ड तयार करण्यासाठी युटिलाइज झाला आहे, म्हणून तिथं ते आपल्याला रिड्युसिंग प्रॉपर्टी दाखवणार नाहीत. फ्री अल्डिहाइड ग्रुप किंवा फ्री किटॉनिक ग्रुप जर असेल तर तुम्हाला रिड्युसिंग प्रॉपर्टी दाखवतात. तिथं फ्री ग्रुप नाही आहे, तो ग्लायकोसायडिक बॉन्ड तयार करण्यासाठी युटिलाइज झाला आहे, म्हणून तसा फ्री ग्रुप नाही म्हणून त्याला म्हटलं आहे आपण नॉन रिड्युसिंग शुगर. लक्षात आलं. तर ह्या पद्धतीने मित्रांनो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सुक्रोज. त्याचं नॉन रिड्युसिंगचं रिझन आपण बघितलं, ग्लायकोसायडिक बॉन्ड कसा तयार झाला ते पण आपण बघितलं. असं तिघं डायसॅकराइड जे आहेत, असं तिघांच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी त्यांचे स्ट्रक्चर बघायचे आहेत. ते शुगर्स रिड्युसिंग आहेत का नॉन रिड्युसिंग आहेत ते सुद्धा या ठिकाणी बघायचं आहे. पहिला जो आहे मात्र तुमचा काय नॉन रिड्युसिंग आहे. नाव कन्सिडर द सेकंड वन इज, बघा सेकंड तुमचा माल्ट शुगर, माल्टोज सुद्धा म्हणतो आपण त्याला मित्रांनो. आणि माल्टोजचं जर तुम्ही हायड्रॉलिसिस केलं तर अगेन तो डायसॅकराइड आहे, तुम्हाला 2 मॉलिक्यूल देणार. पण कोणते 2 मॉलिक्यूल? वन ऑफ दम इज युअर ग्लुकोज अँड अगेन अनादर वन इज युअर ग्लुकोज. दोघं ग्लुकोजचे मॉलिक्यूल आहेत, बरोबर आहे. मग ग्लुकोजचं ऑलरेडी स्ट्रक्चर इथं जे होतं ते स्ट्रक्चर आपण काढलेलं आहे. काल पण आपण असं स्ट्रक्चर ग्लुकोजचं बघितलं होतं. बघा दोघं स्ट्रक्चर जे आहेत ते ग्लुकोजचे आहेत. अल्फा डी ग्लुकोज. अल्फा का म्हटलं असेल रे? हा जो ॲनोमेरिक कार्बन आहे, ॲनोमेरिक कार्बन फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. जो ॲनोमेरिक कार्बन असतो त्या ॲनोमेरिक कार्बनच्या डाऊनवर्ड डिरेक्शनला जर OH असेल तर तो अल्फा असतो. ॲनोमेरिक कार्बनच्या डाऊनवर्ड OH आहे म्हणून अल्फा, ॲनोमेरिक कार्बनच्या डाऊनवर्ड OH आहे म्हणून अल्फा, बरोबर आहे. दोघं काय तुमचे अल्फा डी ग्लुकोज, अल्फा डी ग्लुकोज, बरोबर. दोघं अल्फा डी ग्लुकोज आहेत. आता ग्लायकोसायडिक लिंकेज कशा पद्धतीने तयार होणार बघा. याच्यातला पहिल्या याच्यातला जो
OH ग्रुप आहे, ॲनोमेरिक कार्बनचा OH ग्रुप. एक वैशिष्ट्य परत तुम्हाला सांगतो मित्रांनो, जेव्हा ग्लायकोसायडिक बॉन्ड आहे तुम्ही मेन्शन करून घ्या, whenever a glycosidic bond is formed, at least one OH group is utilized which is linked to the anomeric carbon atom. एक OH ग्रुप, आपल्याला 2 OH ग्रुप युटिलाइज करायचे, प्रत्येक ठिकाणी 2 OH ग्रुप आहेत, पण एक तरी OH ग्रुप असा असतो की जो ॲनोमेरिक कार्बनला लिंक असतोच. जसं या ठिकाणी बघा, हा इथला OH ग्रुप आपण यूज केला जो ॲनोमेरिक कार्बनला आहे. इथं तर दोघं OH ग्रुप आहेत ॲनोमेरिक, कमीत कमी एक तरी OH ग्रुप असा असतो जो ॲनोमेरिक कार्बनला लिंक असतो. बघा जसं या ठिकाणी हा OH ग्रुप ॲनोमेरिक कार्बनला आहे, दुसरा OH ग्रुप तो मात्र ॲनोमेरिक कार्बनला नाही आहे. कमीत कमी एक तरी असतो की जो ॲनोमेरिक कार्बनला लिंक असणार आहे. बरोबर आहे. बघा आता या दोघं OH ग्रुपमधला वॉटर जर बाहेर निघाला, OH आणि H, तर फक्त ऑक्सिजन शिल्लक राहील मित्रांनो. आणि तो ऑक्सिजन शिल्लक राहिलेला जो आहे तो ह्या दोघांना लिंक करेल आणि दोघांना लिंक केल्यानंतर हा बॉन्ड तयार होईल, ज्याला म्हणणार तुम्ही ग्लायकोसायडिक लिंकेज और ग्लायकोसायडिक बॉन्ड. दोघेही तुमचे अल्फा डी ग्लुकोज आहेत, दोघं सेम मॉलिक्यूल आहेत. म्हणून माल्टोजचं जर तुम्ही हायड्रॉलिसिस केलं तुम्हाला 2 ग्लुकोजचे मॉलिक्यूल त्या ठिकाणी भेटतात. बरोबर आहे. आता त्याचं नेमिंग कसं करणार, जसं या ठिकाणी ह्या बॉन्डिंगला म्हटलं आपण अल्फा बीटा 1 2 का म्हटलं, एकाचा पहिला कार्बन दुसऱ्याचा दुसरा कार्बन 1 2 बॉन्ड तयार झाला पहिल्या कार्बनमध्ये आणि दुसऱ्याच्या दुसऱ्या कार्बनमध्ये बॉन्ड तयार झाला. इथं जर तुम्ही विचार केला मित्रांनो, तर पहिला जो ग्लुकोज मॉलिक्यूल आहे त्याचा पहिलाच कार्बन आहे, पण दुसरा जो ग्लुकोज मॉलिक्यूल आहे त्याचा हा बघा 1 2 3 चौथा कार्बन आहे. ह्या 2 कार्बनमध्ये पहिल्याचा पहिला आणि दुसऱ्याचा चौथा कार्बन याच्यात तो बॉन्ड तयार झाला, म्हणून त्याला म्हटलं आपण अल्फा. हा पण अल्फा आहे, हा पण अल्फा आहे, म्हणून अल्फा 1 4 पहिला कार्बन आणि चौथा कार्बन आहे, म्हणून अल्फा 1 4. ग्लायकोसायडिक बॉन्ड खूप इम्पॉर्टंट ह्या ठिकाणी हे स्ट्रक्चर आहे. हा बॉन्ड कसा दाखवला आहे, त्याला 1 4 का म्हटलं आहे. C1 C4 असं म्हटलं तरी चालतं. C1 म्हणजे कार्बन फर्स्ट, C4 म्हणजे कार्बन 4 असं तुमच्या पुस्तकात पण दिलेलं असेल, तर त्या पद्धतीने तो बॉन्ड तयार झाला आहे, म्हणून त्याला म्हटलं आपण अल्फा 1 4 ग्लायकोसायडिक लिंकेज और ग्लायकोसायडिक बॉन्ड. मग या ठिकाणी याला म्हटलं आपण इट्स अ नॉन रिड्युसिंग शुगर. मग तसं इथं जर विचार केला मित्रांनो, तर इथं काय म्हटलं आपण, इट्स अ रिड्युसिंग शुगर. वाय, तुमचं ते लक्षात आलं पाहिजे. इथं का नॉन रिड्युसिंग आहे, कारण की जे 2 ॲनोमेरिक कार्बन आहेत जे रिड्युसिंग प्रॉपर्टी दाखवू शकत होते ते दोघं ग्लायकोसायडिक बॉन्ड तयार करण्यामध्ये इन्व्हॉल्व झाला आहेत, म्हणून तिथं तसा अल्डिहाइड ग्रुप शिल्लक राहिलेला नाही आहे, किटोनिक ग्रुप शिल्लक राहिलेला नाही आहे. पण इथं मात्र जर तुम्ही विचार केला तर एक ॲनोमेरिक कार्बनचा OH आपण युटिलाइज केला आहे, तो ॲनोमेरिक कार्बनचा OH इन्व्हॉल्व झाला आहे फॉर दी फॉर्मेशन ऑफ ग्लायकोसायडिक लिंकेज. पण दुसरा ॲनोमेरिक कार्बन जो आहे तो या ठिकाणी शिल्लक राहिला ॲज इट इज, त्याला आपण ग्लुकोज होतो. बरोबर आहे. त्याला आपण अल्डिहाइड ग्रुपमध्ये कन्वर्ट करू शकतो, की त्याचा अल्डिहाइड ग्रुप जो आहे तो आपण रिस्टोअर करू शकतो. आणि जेव्हा अल्डिहाइड ग्रुप त्याचा रिस्टोअर होईल, काही तो फ्री आता या ठिकाणी तो ओपन आहे, तो युटिलाइज झालेला नाही. इथं काय युटिलाइज होऊन गेला आहे म्हणून तो रिस्टोअर करता येणार नाही. इथं मात्र हा युटिलाइज झालेला नाही ॲनोमेरिक कार्बनचा OH, म्हणून तिथं अल्डिहाइड ग्रुप आपण रिस्टोअर करू शकतो. आणि अल्डिहाइड ग्रुप रिस्टोअर झाला तर तो तुम्हाला रिड्युसिंग कॅरेक्टर दाखवेल. दॅट्स वाय धिस वन इज युअर रिड्युसिंग शुगर. खूप महत्त्वाचं आहे. सुक्रोज तुम्हाला एंट्रन्सला विचारलं जातं मित्रांनो, किंवा बोर्ड क्वेश्चनला पण विचारलं जातं MCQजमध्ये. धिस वन इज युअर नॉन रिड्युसिंग शुगर. माल्टोज इज युअर रिड्युसिंग शुगर. का फ्री अल्डिहाइड ग्रुप इज अवेलेबल असं म्हटलं डायरेक्ट तरी चालेल. त्याला अल्डिहाइड ग्रुपला आपण रिस्टोअर करू शकतो. तो इथे तो युटिलाइज झालेला नाही आहे म्हणून त्याला आपण रिस्टोअर करू शकतो, म्हणून तुम्हाला रिड्युसिंग प्रॉपर्टीज दाखवतो, म्हणून तो तुमचा रिड्युसिंग शुगर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. बघा त्याच्यानंतर त्याला 1 4 का म्हटलं, अल्फा का म्हटलं, तुम्हाला लक्षात आलं असेल. आता तिसरा डायसॅकराइड मॉलिक्यूल आपल्याला बघायचं आहे विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट आपण सुक्रोज कंप्लीट केला, दुसरं माल्ट शुगर कंप्लीट केलं, तिसरं आपल्याला मिल्क शुगर बघायचं आहे. अँड दॅट मिल्क शुगर इज नथिंग बट युअर लॅक्टोज. खूप इंटरेस्टिंग असं स्ट्रक्चर याचं. पण बघा लॅक्टोजचं जर तुम्ही हायड्रॉलिसिस केलं, हा डायसॅकराइड आहे, याचं जर हायड्रॉलिसिस केलं तुम्हाला 2 मॉलिक्यूल मिळणार आहे. जसं याचं हायड्रॉलिसिस केल्यावर तुम्हाला ग्लुकोज फ्रुक्टोज मिळतं, इथं याचं हायड्रॉलिसिस केल्यावर माल्टोजचं तुम्हाला 2 ग्लुकोज मॉलिक्यूल देणार. तसं या ठिकाणी लॅक्टोज गिव्स 2 मॉलिक्यूल्स, वन ऑफ दॅम इज युअर गॅलॅक्टोज
अँड सेकंड वन इज युअर ग्लुकोज. बघा ग्लुकोजचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे, फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. जर तुम्ही गॅलॅक्टोजच्या स्ट्रक्चरचा विचार केला मित्रांनो तर गॅलॅक्टोजचं स्ट्रक्चर ह्या पद्धतीने आपण काढतो. सी डबल बॉन्ड ओ. खूप सिम्पल असं स्ट्रक्चर आहे, जसं ग्लुकोजचं आहे सेम त्याच पद्धतीने बघा सी डबल बॉन्ड ओ एच असा फ्री अल्डिहाइड ग्रुप या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर बघा 1 2 3 4 आणि हा शेवटचा जो आहे तो CH2OH ग्रुप तुमचा ॲज इट इज असणार आहे. OH सेम ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे मित्रांनो, फक्त एका ऑक्सिजनच्या एका OH ग्रुपच्या पोझिशनमध्ये फक्त फरक पडतो आहे. जर तुम्ही ग्लुकोजचा विचार केला तर OH इकडे आणि हा H, ह्या कार्बनचा जो आहे इथं H सुटला आपला एक, फक्त ह्या कार्बनचा जो पोझिशन आहे H आणि OHची ती फक्त इंटरचेंज आहे. बाकी ग्लुकोजचं पण असं स्ट्रक्चर आहे, हा OH तिकडे आणि H इकडे घेतला तर तो ग्लुकोज होऊन जाईल आणि हा आहे तुमचा गॅलॅक्टोज. खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, एवढा फक्त फरक आहे, जस्ट पोझिशन फरक आहे, जस्ट जॉमेट्रिकल आयसोमेरिझम ज्याला म्हणतो आपण, स्पॅशियल अरेंजमेंटमध्ये फरक आहे. हा तुमचा गॅलॅक्टोज लक्षात आला तुम्हाला, स्ट्रक्चर खूप सोपं आहे. तर हा तुमचा गॅलॅक्टोजचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, हा त्याचा हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि ऑलरेडी ग्लुकोजचा तुम्हाला माहिती आहे. बघा आता या ठिकाणी हा जो गॅलॅक्टोज मॉलिक्यूल आहे मित्रांनो, ह्या गॅलॅक्टोज मॉलिक्यूलला म्हटलं आपण बीटा डी गॅलॅक्टोज. आता बीटा का म्हटलं असेल रे, तर बीटा म्हणण्यामागचं रिझन काय असणार आहे, तर हा जो तुमचा असिमेट्रिक कार्बन आहे त्या असिमेट्रिक कार्बनला OH जो आहे तो वरच्या बाजूला तुम्हाला दिसतो आहे. तो जर खाली असेल तर तो अल्फा असतो, तो जर वर असेल तर तो बीटा असतो. बीटा डी गॅलॅक्टोज का म्हटलं ते लक्षात आलं. इकडे बघा आता हा ग्लुकोज आहे, पण ह्याला पण मी बीटा म्हटलं आहे कारण की ह्या असिमेट्रिक कार्बन जो आहे, पहिला कार्बन असिमेट्रिक असतो बीटामध्ये, आपला ग्लुकोजमध्ये, गॅलॅक्टोज असेल का ग्लुकोज असेल तर त्या पहिल्या कार्बनच्या वर तुम्हाला OH दिसतो आहे. जर तुम्ही ह्या ग्लुकोजचा विचार केला तर इथं खाली OH होता म्हणून त्याला आपण अल्फा म्हटलं होतं, तोच ग्लुकोज या ठिकाणी फक्त तो बीटा आहे, म्हणजे हा वरच्या पोझिशनला आहे. लक्षात आलं, इथं तुम्हाला दिसतं बघा पहिला कार्बन असिमेट्रिक त्याला खाली OH आहे म्हणजे तो अल्फा आहे, पहिला कार्बन असिमेट्रिक त्याला वर OH म्हणजे तो बीटा असणार आहे. म्हणजे हा बीटा डी ग्लुकोज काय तुमचं लक्षात आलं, हा अल्फा डी ग्लुकोज काय, गॅलॅक्टोज काय ते पण तुमचं लक्षात आलं. दोघं त्या लॅक्टोजमध्ये कसे एकत्र असतात तर दोघांना एकत्र धरून ठेवण्याचं काम कोण करणार, तर तुमचा ग्लायकोसायडिक बॉन्ड करेल, ग्लायकोसायडिक लिंकेज करेल. कशा पद्धतीने लिंकेज तयार होईल बघा. आता इथं आपल्याला लिंकेज तयार करायची, पण इथं प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो, एक OH ग्रुप जो तो वर तुम्हाला दिसतो आहे बीटा, आणि हा जो OH ग्रुप आहे हा चौथ्या कार्बनचा OH ग्रुप आहे, चौथ्या कार्बनचा OH ग्रुप हा खाली आहे, तुम्हाला एक OH वर आहे एक OH खाली आहे. परत वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल, OH आणि H असं वॉटर मॉलिक्यूल निघेल, फक्त ऑक्सिजन शिल्लक राहील. म्हणजे हा ऑक्सिजन कसा दाखवणार तुम्ही, खूप सिंपल आहे. ऑक्सिजन दाखवताना ह्या पद्धतीने तुम्ही ऑक्सिजन दाखवणार मित्रांनो, फक्त 90चा अँगल व्हायला नको, म्हणजे तुम्हाला 2 लाईन जंक्शन त्या ठिकाणी दिसायला नको. अगदी सिम्पल ह्या पद्धतीने तो ग्लायकोसायडिक बॉन्ड जो आहे तो या ठिकाणी आपण लॅक्टोजमधला जो आहे तो दाखवू शकतो मित्रांनो. लक्षात आलं, खूप सिम्पल आहे, सहज तुम्हाला समजेल आता की असं का दाखवलं असेल, एक वर एक खाली आहे आणि राऊंड का केलं त्याला. पण तर राऊंड करण्यामागचं कारण असं आहे, तो 2 लाईन जंक्शन तयार व्हायला नको, 2 लाईन जंक्शन तयार झालं तर तो CH2 तयार होतो. खूप सिम्पल आहे. बघा आता या ठिकाणी पोझिशन कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या कार्बनमध्ये बॉन्ड्स तयार झाला आहे. बीटा हा पण बीटा, ह्या पण बीटा म्हणून बीटा दाखवला आहे. आणि 1,4 पहिल्या याच्यातला पहिला कार्बन, दुसऱ्या याच्यातला चौथा कार्बन, जसं इकडे पण घेतलं आहे आपण तेच आहे 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज. इथं अल्फा 1,4 आहे, इथं बीटा 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज आहे. अँड दिस इज द स्ट्रक्चर फॉर युअर लॅक्टोज. बट हिअर इट इज ऑल्सो कॉल्ड द रिड्युसिंग शुगर. त्याचं रिझन तुमचं लक्षात आलं असेल, कारण की हा जो ॲनोमेरिक कार्बन आहे, हा ॲनोमेरिक कार्बनचा अल्डिहाइड ग्रुप जो आहे तो आपण रिस्टोअर करू शकतो. आणि अल्डिहाइड ग्रुप जर रिस्टोअर झाला मित्रांनो तर तो तुम्हाला रिड्युसिंग प्रॉपर्टी दाखवेल. म्हणून या ठिकाणी हा रिड्युसिंग शुगर आहे. ह्या तिघांपैकी हे 2 रिड्युसिंग शुगर आहेत, हा तुमचा नॉन रिड्युसिंग आहे. कशा पद्धतीने ग्लायकोसायडिक लिंकेज तयार झाला, C1 C2 C1 C4 काय असेल ते तुमचं सहज या ठिकाणी लक्षात आलं. खूप सिम्पल असं हे लेक्चर तुमचं या ठिकाणी झालं आहे. इंटरेस्टिंग अशा ह्या डायग्रॅम्स तुमच्यासमोर आहेत. थोडंसं प्रॅक्टिस करा, व्यवस्थित लक्षात ठेवा. फॉर्मेशन ग्लायकोसायडिक बॉन्डचं कसं झालं ते बघा व्यवस्थित. व्हिडिओ जर तुम्ही रिपीटेडली बघितला तर तुम्हाला सहज समजेल की ग्लायकोसायडिक बॉन्ड कसा तयार होतो आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ रिपीटेडली बघा.
समजत नसेल तर परत मला एकदा विचारा. याच्या नोट्स तुम्हाला मी PDF फॉर्ममध्ये पाठवणारच आहे. ठीक आहे. अँड फायनली इट्स माय हंबल रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू, प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू. बाय.